काही वेळामध्ये होईल. नित्यानंद चॅम्पियन चंदन सर आपल्याला या ठिकाणी उपस्थित व्हायचे आहेत आणि सागर स्मृती आई चंडिका कोपर या दोन्ही टीमला विनंती असेल आपण आपली रिपोर्टिंग करा आणि जर्सी आहेत त्या जर्सी मात्र कलेक्ट करायच्या आहेत. या मॅचच्या दिशेने वळूयात, सामन्याच्या दिशेने वळूयात. आजच्या दिवसातील आपण पाहिला तर मॅच क्रमांक 5 ला मैदानाच्या मध्ये सुरुवात होत आहेत. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा ह्या मैदानाच्या मध्ये आपण देऊयात. आज संपूर्ण मंचाच्या दिशेने आपण शुभेच्छा देऊयात. 12वा खेळाडू पाठवा खानिवडे. सांगण्यासारखं नाही आहेत कारण 12वा प्रतिनिधी समालोचक कक्षामध्ये बंधनकारक आहेत. प्रत्येक संघाचा 12वा 12 मॅन प्रतिनिधी सामना चालू असताना समालोचक कक्षात देणे बंधनकारक आहेत. असं न केल्यास त्या संघाला पेनल्टीच्या समोर जावं लागेल. चला मॅचला सुरुवात. पहिला बॉल पडल्यानंतर ऑफ्टनला थोडा बाहेर घेऊन गेले. चांगला बॉल मैदानाच्या मध्ये डिलिव्हर केलेत. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळतात. श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे वर्सेस V24 बॉईज संतोषजी. पहिला बॉल डॉट आलाय. शफल वाईडचा नियम असल्या कारणामुळे बाकीच्या साऱ्या गोष्टी तुम्हाला जाणणं देखील गरजेचं असणार आहेत. सफल झाले आणि त्याच्यानंतर बॉलला मात्र पाठवलंय. सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. वन बाउन्स ने क्लिअर होईल सीमारेषेच्या पार. चौकार. सामन्याची वाढली रंगत. भारतीय जनता पार्टीचे धडडीचे नेते माननीय आकाशदादा घरत यांचा दमदार चौकार. चौकार आल्यात. काही वेळामध्ये आदरणीय प्रवीणजी पाटील यांचं आगमन होईल. अग्री कॉमेडी किंग म्हणून देखील आपण पाहिलं जात आहे. सफाळे टिंबी खोडावे गावातील बिलॉंग करणारे आपण पाहिले तर रील स्टार आहेत. त्यांचं आगमन या ठिकाणी होणार आहे. बॉलला खेळलाय. स्विचिट खेळलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. पंचांचा सिग्नल. दॅट्स अ मॅक्सिमम 6 6. षटका असा धुवाधार हा गेला षटकार. जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. षटकाराला 6 धावा येतात. धावसंख्या धावफलकावरती 10 आणि सध्या आपण पाहिलं तर आता ग्रँड एंट्री त्या ठिकाणी होणार आहेत. मुख्य आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं जे एंट्री गेट आहे त्या एंट्री गेटच्या दिशेने प्रवीणजी पाटील यांचं काहीच वेळामध्ये आगमन होईल. कॉमेडी किंग सफाले टिंबी खोडावे गाव आणि त्या गावातून बिलॉंग करणारे आज रील स्टार म्हणून आपण पाहिलं प्रसिद्ध असणारे प्रवीणजी पाटील यांचं आगमन होईल. फक्त खेळण्याचा प्रयत्न. चांगला बॉल टाकला त्या ठिकाणी निर्धाव चेंडू येतोय. 4 बॉलचा आतापर्यंत केस संपला. त्यांनी आगमन होत असताना पाहायला मिळतात. प्रवीणजी पाटील यांचं भव्य दिव्य स्वागत केलं जाईल विजय मामा चषक 2026 मध्ये. घुमणार रण मैदानी चौकार षटकारांचा आवाज. घुमणार रण मैदानी चौकार षटकारांचा. अरे ठेवलाय बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा. आपल्या सफाले टिंबी कोडावे गावातील आपल्या आगरी भूमिपुत्र खऱ्या अर्थानं म्हणूया प्रवीणजी पाटील यांचं आगमन होत असताना पाहायला मिळतात. ज्यांच्या अनेक साऱ्या रील्स ह्या सातत्यानं मात्र व्हायरल होताना आपण पाहिलेल्या आहेत. आणि कॉमेडी किंग म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. प्रवीणजी आपलं स्वागत आहे. बागपूरला गेले. फटका छान सजवलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. मिल्टा धावा 4. आणखीन एक दणदणीत चौकार. सामन्याची वाढली रंगत. भारतीय जनता पार्टीचे धडडीचे नेते माननीय आकाशदादा घरत यांचा दमदार चौकार. एका बाजूने प्रवीणजी पाटील त्यांच्याच बाजूने आपण पाहिलं तर आदरणीय सन्मान या स्पर्धेचे प्रणेते विजयजी घरत मामा यांना आपण पाहू शकतायत. आनंदजी घरत साहेब जे एक उत्कृष्ट गायक आहेत, समाजसेवक, गीतगार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहेत. 1 ओव्हरचा खेळ संपला. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 14 धावा धावफलकावरती आहेत. आमच्या बाजूने धनंजय सुळे साहेबही बसले आहेत. काही मत तेही व्यक्त करतायत. माईक हातामध्ये त्यांनीही घेतलंय. परंतु पाहूयात येणाऱ्या कालावधीमध्ये काय घडणार. मैदानाच्या मध्ये संतोष वळवी चर्चा करतात आपल्या खेळाडूंशी. कुठला गोलंदाजी मार्कवरती आणायचा. आता खऱ्या अर्थानं अग्निपरीक्षा संतोष वळवीच्या मैदानावरती आहे. भरपूर काही गोष्टीवरती चर्चा आहे. टायमर देखील सेट आहे त्यामुळे विनंती आहेत जास्त वेळ जाऊ देऊ नका. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं तर रामदास लाड. चंदन सर प्रीमियर लीग आपण या मैदानावरती पार पडताना पाहिली होती. CPL जे चंदन सर प्रीमियर लीगचं पहिलं पर्व या मैदानावरती पार पडलं होतं. त्यावेळी बहुतांश खेळाडू आपल्या चंदन सरचे होते. त्यांनी मात्र खूप चांगली कामगिरी केली होती. त्यामध्ये रामदास लाड यांचंही नाव मात्र घेतलं जात आहे. आता रामदास लाड कशा प्रकारे गोलंदाजी करतायत तेही पाहण्यासारखं असेल. V24 बॉईज या संघाच्या माध्यमातून बाहेरून धीरेंद्र अगदी मात्र सर्व काही फिल्डिंग पोझिशन सजवत असताना त्यांनाही पाहतायत. समोर दीपेश लोखंडे बसलायत.
प्रथमेश बसले आहेत, कल्पेश बसले आहेत, सतीश आहेत, सर्वजण अगदी मॅच आनंद घेत आहेत. निशू म्हात्रे, मंगेश सर्व काही आता सेट करतायत. पहिला बॉल रामदासचा, पहिला बॉल हवेमध्ये फटका फसलाय, स्वतः रामदास येतोय, घेतलाय झेल रामदासने, मैदानावरती आला विकेट, फलंदाज बाद, विकेट डाऊन गॉन. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. विकेट आल्या, दमदार विकेट मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. मोठी विकेट मैदानावरती आपण पाहू शकतायत. फलंदाज बाद झालेत. नव्यानं बॅटर जयकांत तरे, अनुभवी खेळाडू आहेत, 40+ अनुभव या खेळाडूकडे, मात्र सातत्यानं आपण पाहिलं जयकांतकडे, आणि तो आता मैदानावरती आलाय. कशा प्रकारे खेळ साकारेल टीम खानिवडेसाठी तेही पाहण्यासारखं असणार आहेत. रामदास जसे आले ना तशी रामदासने मात्र पहिल्या बॉलवरती विकेट मिळवले आणि सेलिब्रेशन त्याच्यानंतर. पहा हे मैदान आहेत विजय मामा चषक 2026. आपण पाहिलं तर दमदार आयोजन, ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली दृश्य, आणि आगरी कॉमेडी किंग प्रवेशजी पाटील साहेबांचं ज्यावेळी मंचावरती आगमन झालं ते कॉमेडी किंग आणि आपल्या सफारीतील टेंबी खोडाबे गाव, त्या गावातून बिलॉंग करणारे म्हणून प्रवेशजी पाटील यांना आपण पाहिलेले आहेत. रील स्टार आहेत. काही वेळामध्ये प्रशांत सर अगदी चर्चा करतील. प्रवेशजी पाटील सरांशी आपण चर्चाही करणार आहोत स्पर्धेबद्दल. त्यांचे डायलॉग्सही तुम्हाला अगदी ऐकायला मिळतील. फटका समोरच्या दिशेने खेळलाय, क्षेत्ररक्षक आलाय, त्या ठिकाणी थांबलाय, बॉलवरती अगदी परफेक्ट थांबलाय. एक सिंगल येत असताना पाहायला मिळतं. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या एका धावेने पुढे गेले, जाऊन पोहोचते 15. भरपूर जणांचं लक्ष सध्या या मॅच वरती लागलंय, कारण V24 बॉयचा संघ आहे. दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर संघ तुम्हाला पाहायला मिळतो श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे. दोन संघादरम्यान सुरू असलेली मॅच. त्याच्यानंतर पाहिलं तर नित्यानंद चॅम्पियन चंदन सर आपण येऊन दयानंद पाटील यांची अगदी भेट घ्या. सागर स्मृती आई चंडिका कोपर आपणासही विनंती आहेत, आपण आपल्या जर्सी कलेक्ट करा, ही विनंती असेल. त्यानंतर टॉस होईल. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, यष्ट्यांच्या अगदी वरून बॉल चाललाय. रामदास मैदानाच्या मध्ये नियंत्रित गोलंदाजी करतायत, टप्प्यावरती गोलंदाजी करतायत, आणि चांगली गोलंदाजी आतापर्यंत रामदासच्या माध्यमातून पाहायला मिळतात. विकेट, सिंगल, डॉट हे आतापर्यंत या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. उर्वरित अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहेत या दुसऱ्या षटकातील. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्यानंतर जसे रामदास आल्यात ना, पहिले 3 बॉल खूप चांगले टाकलेत. षटकातील पुढचा बॉल ओव्हर द विकेट, पुढे टाकलाय बॉल, फटका हवेमध्ये खेळलाय. जेलची संधी आहे का पाहूया. क्षेत्ररक्षक अगदी बॉलचा अंदाज जोपर्यंत घेतला जाईल तोपर्यंत बॉल निघून गेलाय, बाउंड्री लाईनच्या पार, चौकार. सामन्याची वाढली रंगत. भारतीय जनता पार्टीचे धडडीचे नेते माननीय आकाशदादा घरत यांचा दमदार चौकार. एकतर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते वैभव. ज्यावेळी वैभवनं पाहिला बॉल हवेमध्ये होता त्यावेळी ते बॉल अडवण्याच्या प्रयत्नामध्ये होते. म्हणजे ज्या दिशेने धावले होते ना ते बॉल अडवण्याच्या दिशेने धावले होते. कदापि कॅचवरती येण्याचा प्रयत्न केला असता तर वेगळं काही दृश्य असतं. पहा ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्हाला डिका स्पोर्टच्या माध्यमातून 4 कॅमेऱ्यांनी संपूर्ण स्पर्धा कव्हरेज केली जात आहेत. खूप छान पद्धतीचं आपण पर्यंत दृश्य टिपली जात आहेत, सातत्याने दाखवलं जातात. ॲक्शन रिप्ले वेगवेगळ्या अँगलनं आमचे एडिटर दाखवण्याचा प्रयत्न करतायत. 19ला एक विकेट. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. फटका हवेमध्ये खेळला, इनसाइड आउटचा फटका. फटका तर क्रॅकिंग खेळलाय, बॉल चाललाय 1 बाउन्सने बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक चौकार जीत घरच्या बॅटमधून 4. सामन्याची वाढली रंगत. भारतीय जनता पार्टीचे धडडीचे नेते माननीय आकाशदादा घरत यांचा दमदार चौकार. चौकार येतोय आणि पाठीमागे अमरजित दादा राम काहीतरी कानमंत्र देण्याचा प्रयत्न पाठीमागून करतायत. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहू शकतायत. स्कोर कार्डवरती धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहिले तर जाऊन पोहोचतात त्या मात्र 23-23. बॉल फेकून झाला आतापर्यंत 5. शेवटचा बॉल मैदानावरती बाकी असेल. श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे वर्सेस V24 बॉयज या दोन संघादरम्यान सुरू असलेली मॅच आहेत. शेवटचा बॉल पाहूया कशा प्रकारे हाताला जाईल. पुन्हा रामदास तयार. रामदासचा बॉल हवेमध्ये खेळला. क्षेत्ररक्षक कोण होते नितेश गव्हाळे. सकाळी नितेश गव्हाळे चांगले असतात, फक्त संध्याकाळ झाली की थोडे वेगळे असतात. एक धाव येत आहेत. 2 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. धावफलकावरती धावा 24 आफ्टर 2 ओव्हर. विजय मामा क्रिकेट चषक, क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक. विजय मामा क्रिकेट चषक, क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक. चंदन सरची शान विजय घरत
मामा थँक्यू. म्हणून म्हटलं की नितेशजी गव्हाळे आता जोशमध्ये होते, संध्याकाळी त्यांचा जोश वाढताना पाहायला मिळतोय. अति जोश असतो, पण आता दीपेश लोखंडेला भरपूर वेळा ते पारितोषिक लावतात. कदापि दीपेशला ते कॅशसाठी पण लावायला पाहिजे होतं. कॅश सोडली त्याच्यासाठी पण लावायला पाहिजे होतं. नितेशजी गव्हाळे यांनी कॅश सोडलाय. ज्या ज्यावेळी बॅटिंगला येते त्यावेळी पारितोषिकांचा वर्षा होणार, कारण नेहमी V24 बॉयचा संघ ज्या वीस वैतरणाच्या परिसरामध्ये म्हणा किंवा आपल्या संपूर्ण विभागामध्ये म्हणा ज्यावेळी खेळत असतो त्यावेळी नितेश गव्हाळे हे पारितोषिक लावत असतात. पण ते आज मैदानावरती आहेत. विराज पाटीलचा पहिला बॉल, पंचाने नो बॉल काउंट केलाय. बॉल चाललाय पाठीमागे, वेगाने निघून जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. एकूण धावा मिळतील 5. सामन्याची वाढली रंगत. भारतीय जनता पार्टीचे धडडीचे नेते माननीय आकाशदादा घरत यांचा दमदार चौकार. त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. पंचाने मात्र दर्शवलं की कदापि ओव्हरस्टेप झालाय की काय, तसं चित्र मात्र मैदानावरती दर्शवलं होतं. एकूण धावा या बॉलवरती आपण पाहिलं तर 1+4 ने वाढत असताना पाहायला मिळतात. धावा वाढले 5. दिनेश जहीर यांचं आगमन झालं. वेलकम, आपलं स्वागत असेल विजय मामा चषकाच्या वतीनं. दिनेश जहीर यांचं स्वागत आपण करूयात. फटका खेळलाय, शॉर्ट बॉल टाकलाय. शॉर्ट बॉलला मैदानावरती थारा नाही, बॉलला पुन्हा एकदा पाठवलंय सीमारेषेच्या पार. चौकार. सामन्याची वाढली रंगत. भारतीय जनता पार्टीचे धडडीचे नेते माननीय आकाशदादा घरत यांचा दमदार चौकार. काही असे हिरो आज तुम्हाला मैदानाच्या मध्ये दिसत आहेत जे क्रिकेट खेळतायत नो डाऊट, परंतु कधी प्रॅक्टिसमध्ये नसतात असेही काही हिरो आहेत. त्यामुळे ती पाहण्याची मजा काही वेगळी आहे. असे काही हिरो आहेत ना. तसे एका गोष्टीचा उल्लेख झाला होता की अमर ज्यावेळी बॅटिंगसाठी येते त्यावेळी एका षटकारासाठी पारितोषिकाचा उल्लेख झाला, पण कदापि एक षटकार जाऊ शकतोय. म्हणून विजय मामाने सांगितलं की 3 षटकारांसाठी ते पारितोषिक येणार आहे, परंतु अमर ज्यावेळी बॅटिंगसाठी येतील त्यावेळी. विराज सध्या मैदानावरती आहेत. एक बॉलमध्ये आतापर्यंत विराजनं 9 धावा खर्च केल्या. धावसंख्या धावफलकावरती 33. एक गड्याच्या मोबदल्यात विराटला लेंथवरती यावं लागेल. पुन्हा लेंथ मात्र पकडले. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. अमर वेगाने धावतायत. बाहुबली खेळाडू अमर आहेत. त्या ठिकाणी एका धावेनं डॉट बॉल आलाय. धावसंख्या 33. पुढील मॅच नित्यानंद चॅम्पियन चंदनसार, सागर स्मृती आई चंडिका कोपर या 2 संघादरम्यान पुढचा मॅच होणार आहे. त्यामुळे ते दोन्ही संघ तयार असतील. नित्यानंद चॅम्पियन म्हटलं तर आपल्या परिसरातील असलेला आणखीन एक संघ तुम्हाला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल कोपरच्या अगेन्स्ट. पुढे टाकलाय बॉल. आता चांगला बॉल टाकलाय. बॉल मध्ये त्या ठिकाणी खेळून काढलाय. मिड विकेटला मितेश आलाय पुढे. फिल्डिंग केलंय. थ्रो देखील खूप चांगला पाहायला मिळतोय. अमरच्या हातामध्ये बॉल निघून गेलाय. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 34. आणि अमरनं ज्यावेळी बॉल पकडला तो MS धोनीच्या स्टाईलमध्ये त्यानं स्टंपला लावण्याचा प्रयत्नही केला होता. स्माईल, चेहऱ्यावरची स्माईल अमरच्या सर्व काही सांगून जात आहे. भरपूर सारी मेहनत त्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर विजय मामांच्या जोडी नसणारी काही नावं आहेत आणि त्याच्या जोडीला V24 बॉयचा संपूर्ण संघ हा आपल्याला पाहायला मिळतो आयोजकांच्या भूमिकेमध्ये. फटका समोरच्या दिशेने खेळलाय. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड खेळलाय. क्षेत्ररक्षक वेगानं बॉलवरती रामदास येत असताना पाहायला मिळत आहेत. एक दर्जेदार खेळाडू आहेत रामदास. फिल्डिंग करतायत. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 35. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये बॉल फेकून झाला. आतापर्यंत 2.4. 2 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये शिल्लक असेल. भरपूर जणांचं लक्ष सध्या या मॅच वरती लागलंय. पुढचा बॉल घेऊन विराज पुन्हा तयार होणार आहेत. धावसंख्या धावफलकावरती 35. एक गड्याच्या मोबदल्यात 35 धावा. बॉल फेकून झाले 4. पुढचा बॉल फटका पुन्हा एकदा खेळलाय. छान खेळलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. मिळतील धावा 4. दणदणीत खणखणीत चौकार. वाढली रंगत. भारतीय जनता पार्टीचे धडडीचे नेते माननीय आकाशदादा घरत यांचा दमदार चौकार. दमदार खणखणीत चौकार येत असताना पाहायला मिळतो. 4 धावेने धावसंख्या धावफलकावरती वाढल्यात. जाऊन पोहोचतात 39. 5 बॉल आतापर्यंत फेकलेत. विराजनं 15 धावा खर्च केल्यात. नो डाऊट चांगली गोलंदाजी केल्यात. मध्ये 3 बॉल त्याने चांगले टाकले. डॉट सिंगल चौकार आले होते. 3 चौकार पाहायला मिळाले. जो पहिल्या बॉलवरती नो बॉलवरती चौकार, त्याच्यानंतर चौकार, त्याच्यानंतर 5व्या बॉलवरती चौकार आलात. 39ला 1 विकेट. शेवटचा बॉल बाकी असलेल्या ओव्हरमधील
गोलंदाज पुन्हा तयार होत आहेत. विराज पाटील स्विच हिट करण्याचा प्रयत्न. पाठीमागे विकेट किपर, साधा सुद्धा विकेट किपर नाहीये. अमर आहे, अमर. अमर बॉल जाऊ देणार नाहीत. 3 ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये संपलाय. धावसंख्या धावफलकावरती 39, 1 गड्याच्या मोबदल्यात. डीजे थँक्यू. बॅटरला इन करणं कंपल्सरी आहे. जर इन नाही केली तर एका धावेच्या पेनल्टीचा सामना करावा लागू शकतोय. स्वप्नील आपलं स्वागत आहे. महेश आपलं स्वागत आहे. 36 धावा, 39 धावा झाल्या. 36 वरती जीत गरज खेळतोय. जयकांत 2 वरती खेळतोय. मनीष आपलंही स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. एक अंपायर्स म्हणून म्हणा किंवा लाईव्ह टेक्निशियन मध्ये काम करत असताना मात्र सातत्याने खेळाडू म्हणून देखील अंडरआर्म क्रिकेटमध्ये ज्यांच्या नावाची सातत्याने चर्चा राहिल्यात ते या मॅच आनंद घेण्यासाठी आल्यात. कोच धीरेंद्र भगत सध्या महत्वाच्या भूमिकेमध्ये आहेत. शेवटचा षटक. पहिला बॉल समोरच्या दिशेने फटका सजवलाय. क्षेत्ररक्षकाला पुढे चुकी केलाय. बॉल चाललाय 1 बाउन्स दे बाउंड्री लाईनच्या पार. चौकार. सामन्याची वाढली रंगत. भारतीय जनता पार्टीचे धडडीचे नेते माननीय आकाशदादा घरत यांचा दमदार चौकार. कोच धीरेंद्र भगत थोडा आक्रमक दिसत आहेत कारण तिथे चुकी केलं क्षेत्ररक्षकानं. पुढे जायचं होतं का नाही जायचं होतं, थांबायचं होतं की काय करायचं होतं, हाच विचार होता मैदानावरती. अग्नी परीक्षा तुमच्या सर्वांची असेल आज, कारण बरेच जण तुम्हाला पाहतात या ठिकाणी. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर पुढे गेल्यात. लोअर फुल टच बॉल फटका तर मात्र क्रॅकिंग खेळलाय. बॉल इनफिल्डच्या डोक्यावरून चाललाय. क्षेत्ररक्षक धावतोय पाठीमागे परंतु नाही थांबवणार. निघून गेलाय सरळ सीमारेषेच्या पार. आणखीन एक चौकार. सामन्याची वाढली रंगत. भारतीय जनता पार्टीचे धडडीचे नेते माननीय आकाशदादा घरत यांचा दमदार चौकार. डगआउट मध्ये पहिलं तर चेहऱ्यावरती स्माईल कानिवडे संघाच्या खेळाडूंच्या पाहायला मिळतात कारण धावा होत आहेत, रन येत आहेत आणि धावसंख्या धावफलकावरती आपण पहिलं तर जाऊन पोहोचतात. त्या मात्र 47-47. पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार आल्यात. रणजित गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक वरती जयकांत अनुभवी असलेले खेळाडू आहेत. पुण्यात मात्र फटका खेळला ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला. मितेश फिल्डिंग केलंय. एका धाबेवरती मात्र समाधान व्यक्त करावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती 48-48. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 3.3 चेंडूच्या समाप्तीनंतर उर्वरित बॉल शिल्लक आहेत अजूनही 3. कशा प्रकारे हाताळले जातात पाहूयात. 48 धावा झाल्यात. सफल झाले. फटका मात्र खेळलाय. बॉलला पाठवलंय सरळ बाउंड्री लाईनच्या पार. मल्टी धावा 6. कडक स्ट्रोक. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. षटकार आला, दमदार आला, कडक आलाय आणि बॉलला पाठवलंय पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धाब्यांसाठी मॅक्सिमम हिट. 54 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. धावसंख्या मैदानाच्या मध्ये बनतात. चांगली दर्जेदार कामगिरी सध्या बॅटर करत असताना पाहायला मिळतोय मिस्टर जीत. जीतची बॅट आज मात्र वेगानं बोलत. 17 बॉलमध्ये त्याने 42 धावा केल्यात. अर्धशतकाच्या तो अगदी 8 धावा दूर आहे. 2 बॉलचा खेळ बाकी आहेत. टीमची टोटल धावसंख्या श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे 54. 54 धावा 1 गडी बाद. V24 बॉयज संघ काय इथून कमबॅक करेल का? इथून काय 2 चेंडू चांगले टाकेल का? रणजित आतापर्यंत 15 धावा खर्च केलाय. चौकार चौकार सिंगल षटकार हे त्याच्या आतापर्यंत ओव्हरमध्ये पाहायला मिळाल्यात. इथून जर चांगला खेळ केला V24 बॉयजनं तर येणारा जो मेन संघ आहे V24चा त्या संघामध्ये खेळण्याची संधी तुम्हाला मिळणार आहेत. त्यामुळे बऱ्याचसा अगदी खेळाडूवरती लक्ष अगदी दिलं जात आहेत. कुठला खेळाडू चांगली कामगिरी करेल. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. बॉल पुन्हा एकदा गॅपमध्ये चाललाय. नाही थांबणार. मैदानावरती जीत गरजची बॅट बोल्ट आहेत आणि जीतच्या बॅटमधून आतापर्यंत रन आल्यात 46. टीमची धावसंख्या 58.
सामन्याची वाढली रंगत. भारतीय जनता पार्टीचे धडाडीचे नेते माननीय आकाशदादा घरत यांचा दमदार चौकार. 58 धाबा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 18 बॉलमध्ये 46. जीत गरजचे आपल्याला बॅटिंग पाहायला मिळतात. 46 त्यानं केल्यात. अर्धशतकापासून अगदी तो जवळ पोहोचलाय. आजच्या दिवसामध्ये काय अर्धशतकी खेळी केली जाईल का हेही पाहण्यासारखं असेल. शेवटचा बॉल फटका खेळलाय त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आल्यात, फिल्डिंग केलंय. एक धाव येत असताना पाहायला मिळतं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अमरकडे थ्रो कलेक्ट केलाय. तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळेल का की पंचाने तिसऱ्या पंचांकडे आता काय घडलं होतं. भरपूर काही गोष्टी घडल्या होत्या. तिथे तुमच्या समोर बॅटर होते. या ठिकाणी फेकी झाली होती. आता पंचाने तिसऱ्या पंचांकडे रेफर केलेत. एक तर कंप्लीट झालं, दुसरी कंप्लीट झाले का नाही हे पाहण्याचा प्रयत्न होणार आहे. जीतच्या बॅटिंगसाठी उमेशजी घरत खानवडे यांच्याकडून 500 रुपयाचं प्राइस दिलं जाणार आहे. पाहूयात काय घडलंय. तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न करतील. त्या ठिकाणी अगदी टीव्ही कंट्रोल रूम मध्ये पंच गेल्यात. पाहण्याचा प्रयत्न होता. कलित सर आपल्याला पाहायला मिळतात. अगदी चर्चा करतायत. एक धाव तर कंप्लीट झालं. दुसरी धाव ज्यावेळी घेतली त्यावेळी बॅट स्लाइस केलं की नाही क्रीज मध्ये त्या गोष्टी पाहण्याचा प्रयत्न होईल. पुढील मॅचचा टॉस नित्यानंद चॅम्पियन चंदनसार आणि सागर स्मृती आई चंडिका कोपर संघ. आपण लगेच टॉस का बॉस मध्ये या. आणि तिसऱ्या पंचांचं डिसिजन आलंय नॉट आउट. त्यामुळे 2 धावा त्या 2 धावा पूर्ण होतील. धावफलकावरती धावा लगावल्या 60. पाठलाग करायचा आहेत 61 धावेंचा. 61 चेस करायचे आहेत त्या टीम V24 बॉईज चंदनसर संघाला. गल्लो गल्ली चर्चेचा विषय हाच एक. खेळ रंगती मैदानी आज झाले कैकी दशक. पालघर जिल्ह्यामध्ये गाजतोय विजय मामा चषक. पालघर जिल्ह्यामध्ये गाजतोय विजय मामा चषक. खेळाडू कक्षामध्ये जे बसलेले त्या सर्वांना विनंती आहे आपण खेळाडू कक्ष खाली करा. जी लहान मुलं खेळाडू कक्षामध्ये बसल्यात त्या सर्वांना विनंती आहे आपण खेळाडू कक्ष खाली करा. मी आदरणीय सन्माननीय विजयजी घरत मामांना विनंती करतो आणि त्यांच्यासोबत प्रवेशजी पाटील आपणास विनंती असेल. प्रवेश पाटील सर आपण यायचं आहेत. रमेश पाटील म्हटलं तर टेंबी कोडाबे गावचे सुपुत्र अग्री कॉमेडी किंग आनंदजी घरत साहेब. आनंद मामांना विनंती आहे. आनंद मामा आपण यायचं आहेत. गायक गीतकार समाजसेवक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातात आणि आज प्रवेशजी पाटील सरांचा सन्मान केला जाणार आहे. आपल्या टेंबी खोडाबे गाव आगरी समाजाचे सुपुत्र आहेत. भूमिपुत्र म्हणून ज्यांना नेहमी आपण काम करताना पाहिलं आणि त्यांच्या रील्स सातत्यानं व्हायरल होणाऱ्या रील्स आहेत. प्रवीणजी पाटील यांचा सन्मान आहे. तो सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. विजयजी गरज मामा आणि आनंदजी गरज धन्यवाद. प्रवीणजी पाटील यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत या स्पर्धेबद्दल. काय सांगाल. आज विजय मामा चषकामध्ये एक मोठी स्पर्धा पण चंदनसरच्या मैदानावरती येत आहेत. खऱ्या अर्थानं प्रमुख मान्यवर म्हणून आज आपल्याला इन्व्हाइट केलं आहे. तर या स्पर्धेमध्ये आल्यानंतर कसं वाटतंय. सर्वप्रथम विजय मामाचं धन्यवाद की त्यांनी मला या स्पर्धेमध्ये बोलवलं आणि खूप छान आहे आयोजन नियोजन. ग्राउंड मला खूप आवडला. म्हणजे असा ग्राउंड भेटायला फार नशीब लागते.
आता सध्या ग्राउंडची अशी परिस्थिती झाली की भरपूर ठिकाणी असे ग्राउंड भेटत नाही. खूप छान ग्राउंड आहे आणि आयोजन नियोजन खूप छान आहे. आता प्रवेशजी पाटील आल्यानंतर एखादा त्यांचा फेमस डायलॉग जर नाही झाला तर मजा येणार नाहीत. विजय मामा चषकाच्या वतीनं आपला एखादा डायलॉग होऊ द्यात. आनंदजी गरज साहेब, विजय मामा या ठिकाणी अगदी मंचावरती सर्व सन्मान्य अतिथी आहेत. आपला एखादा डायलॉग. आता जे माझ्या व्हिडिओ बघतो ना त्याला माहिती आहे माझ्या व्हिडिओ काय आहेत त्या. त्यामुळे माझ्या डायलॉग सबंध असंच असतं की हावतो खाव नाही तर डगन जाऊ, मेलो वा गेलो. म्हणजे मजा करा, टेन्शन घ्यायचं नाही, फॅमिली सांभाळा, आपलं क्रिकेट खेळा, थोडेफार पैसे कमवा आणि आपली जी आगरी समाज आहे आपला, जो आपण आनंद जगतो सर्व सण वगैरे साजरे करून, तसंच आपल्याला जगायचं आहे. माझं तेच जास्त कोण असतं की आगरी भाषा, आपली आगरी संस्कृती कशी प्रमोट करायची, हे जास्त माझं लक्ष असतं व्हिडिओमध्ये. मनापासून आपलं अभिनंदन आहेत. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहेत. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला या. नित्यानंद चॅम्पियन चंदन सर आणि सागर स्मृती आई चंडिका कोपर या दोन संघादरम्यान लगेचच टॉस केला जाणार आहेत. आज प्रवेशजी पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. एका बाजूला कोपर, दुसऱ्या बाजूला चंदन सार. V24 आणि आगरी सेना यापैकी कॉल करायचे. टॉस नाणेपिकीचा कॉल. आगरी सेना म्हटलंय कोपरनं आणि आगरी सेनाचा आलाय टॉस. जो आहे तो टॉस टीम कोपरनं जिंकला. प्रवेश पाटील साहेबांना विनंती असेल आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. टॉस जिंकलाय, काय डिसिजन आहे? क्षेत्ररक्षण. खूप साऱ्या शुभेच्छा. मॅच सुरू आहे त्याच्यामुळे जास्त चर्चा होणार नाही आहेत. टॉसची कहाणी आपण पाहिलेली आहेत. टॉस जिंकलात आई चंडिका सागर स्मृती आई चंडिका कोपर या संघानं प्रथमतः फिल्डिंग स्वीकारलेत. नित्यानंद संघ आपल्याला शुभेच्छा आहेत. जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये. जॉईन आहेत प्रशांत सर. थँक्यू. शुक्रिया धनंजय. सभी दर्शकों का वर्ग खिलाड़ी का स्वागत है विजय मामा चषक 2026. के थोड़ा बाहर गेंद थी, बैकवर्ड जाके गेंद को कट किया था. पॉइंट पर खिलाड़ी तैनात है. बल्लेबाज की बात करें तो हार्दिक और वैभव है और हेमंत का ये बहुत महत्वपूर्ण ओवर है. V24 बॉयज संतोष वड़वी, श्रीराम स्पोर्ट, दो तगड़ी टीमें मैदान के अंदर है. काडोडी की टीम भी बहुत संतुलित है. एक तरफ संतोष वड़वी ने टीम बनाई है. बल्लेबाज की बात करें तो हार्दिक, जिनके कंधों पर बहुत बड़ी जिम्मेदारी, और नॉट टेकर इन पर वैभव. इज ऑन 1, स्कोर 1-1. थर्ड पॉइंट उसके साथ कवर पर खिलाड़ी तैनात है. एक लॉन्ग अप पर खिलाड़ी, ऑन साइड पर मिड ऑन, डीप मिड विकेट बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है. स्क्वायर लेग पर खिलाड़ी, फाइन लेग पर खिलाड़ी, ऑन साइड पर 5 खिलाड़ी हैं. बैटर हार्दिक के लिए शॉट तो का मार, कैसा कवर की तरफ गेंद को खेला गया. पीछा कर रहे खिलाड़ी. सुंदर फील्डिंग. शॉट लाजवाब था, काबिल तारीफ था, और फील्डिंग उम्दा फील्डिंग का नजारा, क्योंकि ये गेंद ट्रैवल हो रही थी डीप स्टैक कवर की तरफ. क्लास शॉट बल्लेबाज हार्दिक द्वारा. टूर्नामेंट के आयोजन करता विजय मामा गरत, और उसके साथ अगर देखिए तो आज इस मंच के साथ जुड़े हुए हैं रिस्टार, जिनके बारे में आपने सुना. प्रवेश पाटील टीबी कुडब्याचे सुपुत्र आहेत आणि सध्या ते व्यासपीठावरती आहेत. सर आपलं स्वागत है, वेलकम. और मामा के साथ चर्चा हो रही है. ये बात अपनी बॉलिंग माप पर तैयार है. पहली गेंद पर बिंदी, दूसरी गेंद पर सिंगल, तीसरी गेंद पर डबल है. बल्लेबाज हार्दिक ऑन स्ट्राइक. ये भी गेंद ऑफ स्टंप के बाहर, बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं. इस बार गेंद को फील्ड किया जाएगा गली क्षेत्र में. 1 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी. रन संख्या फिलहाल 4 रन बगैर किसी नुकसान के. 4 गेंदों का खेल हुआ है. 61 रनों का टारगेट है ये मुकाबला जीतने के लिए. V24 फाउंडेशन बहुत मेहनत की ये टूर्नामेंट स्पेशल बनाने के लिए. सुलेश साहब हमारे साथ जुड़े हुए हैं. गेंदबाजी कर रहे गेंदबाज फिलहाल हेमंत. इंपॉर्टेंट मुकाबला हेमंत के लिए. एक थर्ड मैन पॉइंट कवर, डीप स्टैक कवर मिड ऑफ साइड पर फिलहाल आप देख सकते हैं 5 खिलाड़ी. बढ़िया गेंदबाजी. बल्लेबाज ऑफ स्टंप के बाहर जाके खेल रहे, शफल होकर ऑन साइड पर खेलना चाह रहे हैं. गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं. विकेट कीपर ने गेंद को गैदर किया. बेहतरीन गेंदबाजी इस ओवर में हेमंत द्वारा. वैभव को बताना होगा कि मेरे पास कितना टैलेंट है. पहले ओवर का जो खेल है बढ़िया रहा. अभी तक 5 गेंदों का खेल बहुत ही बढ़िया रहा. मी आदरणीय विजय मामांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते दिनेश जाहिरे साहेब यांचा सन्मान केला जाणार आहे. विजय मामांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते दिनेश जाहिरे साहेब
यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. आज या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर भेट देत आहेत. दिनेश जहिरे साहेबांचा सन्मान केला जाईल विजय मामांच्या शुभ हस्ते. अंपायर 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 थोड़ा ध्यान दीजिए. अंपायर पंच जरा लक्ष द्या. 5 बॉल झालेत का? आज या स्पर्धेसाठी भेट देत आहेत आणि विजय मामांच्या शुभ हस्ते दिनेश जहिरे साहेबांचा सन्मान आहे, तो सन्मान केला जातोय. प्रत्येक व्यक्तीचा मान सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर विजय मामांच्या शुभ हस्ते दिनेश जहिरे साहेबांचा सन्मान आहे, तो सन्मान या ठिकाणी केला जातोय. थँक्यू सो मच दिनेश जहिरे साहेब, आपल्या मनापासून पुन्हा एकदा आभार आहेत विजय मामाच्या वतीनं. जाऊयात पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने. जॉईन आहेत प्रशांत सर. वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है विजय मामा चषक 2026. 18 गेंदों में 57 रनों की जरूरत मुकाबला जीतने के लिए. पालकरचा आवाज, क्रिकेटचा नवा साज, खेळ जिद्दीचा सन्मान क्रिकेटपटूंचा विजय मामा चषक 2026. शानदार खेळ मैदानावरती. थर्ड मॅन पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ. ऑन साईडला फटका छान खेळ आहे. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती. मोठ्या पटक्यांची नितांत आवश्यकता, कारण 61 धावांचा पाठलाग तुम्ही करता. मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये प्रभावी गोलंदाजी झाली. या मॅचमध्ये तुम्हाला दमदार कामगिरी करायची आहे, कमबॅक करायचे. सर्वात महत्त्वाचे आहे पुनरागमन. 17 चेंडूमध्ये 56 धावांची आवश्यकता. मोठं आव्हान आहे. रिस्टार प्रवेश पाटील व्यासपीठावरती दाखल झालेले आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत. अनेक वेगवेगळे कंटेन आपण त्यांच्याकडे पाहत असतो, प्रबोधन केलं जातं. लेग स्टंपच्या बाहेर त्या चेंडू पंच आमच्या बाजूला बळत आहेत. राकेश सर वाईट बनता इशारा. हात करताय समांतर, धावा येतात अभांतर. विजय मामा चषक 2026चा क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा थरार. स्पर्धेचे शिल्पकार, स्पर्धेचे उद्गाते विजय मामा घरत, आनंद घरत, आकाश घरत. सुरेख गोलंदाजी, जबरदस्त चेंडू, दांडी गोल. फलंदाज बॅक टू द पेबल इन पहिला धक्का. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. वैभव आज वैभवशाली फलंदाजी करू शकले नाहीये. काय घडलं होतं बघा. मधल्या यष्टीवरचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, सरळ बॅटनं खेळणं गरजेचं होतं, ते घडलं नाहीये. वैभव बॅक टू द पेबल इन आणि वैभवची दांडी गोल केली गेली. निराश असेल वैभव. नवीन बॅटर अमर येणार का मैदानावरती? रामदास. सर्वांना या ठिकाणी अपेक्षा आहे की अमर राम मैदानावरती आले तर मजा येईल, परंतु सध्या तरी तसं दिसत नाही. ते पॅड बांधलेले दिसत नाही. तर अमर राम सिद्धेश गोलंदाजी मार्कवरती. धावसंख्या 6-1. V24 फाउंडेशन संतोष बळवी संघ मैदानावरती. 16 चेंडूमध्ये 55 धावांची आवश्यकता. स्वीप केला ऑन साईडला. 2 धावा निश्चित मिळतील. 2 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या पुचली ती आता 8 वरती. 8ला 1 स्थिती आहे. जिंकण्याकरता 61 धावांचं आव्हान आहे. 15 चेंडू 53 धावांची आवश्यकता. सामना जिंकण्याकरता डिका स्पोर्टवरती आपण या संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पाहतोय. परंतु हे आश्वासक होत नाहीये आणि त्यामुळे निश्चितच आता चिंता वाढली. अमर राम बॅटिंग करण्याकरता येणार का? V24 फाउंडेशन अडचणीत सापडलाय संघ. रामदास फक्त 2 धाबा. दापलका दबा 8ला 2. फलंदाज बाद. अमर राम अजूनही डगआउटमध्ये. बघा काय घडलं होतं.
आउट. आक्रमक बॅट्समन अमर राम कधी बॅटिंग करण्याकरता येणार सर्वांचे लक्ष लागलेलं आहे. संतोष वळवी हा पण कधी बॅटिंगला येणार. ऑन साईडला फटका तर छान सजवलाय. लॉंग मध्ये क्षेत्ररक्षक पकडलाय झेल आणि फलंदाज बॅक टू द पॅबलिन. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. तिरूचं पन्नाडं खणखणीत वाजलं नाही त्यामुळे कर्णधार मैदानावरती संतोष वळवी. 61 धावांचा पाठलाग करायचा आहे. धावसंख्या 8-3. सिद्धेश काय गोलंदाजी केली, अफलातून कामगिरी. प्रज्योत दळबीच्या बॅटमधून आलेलं अर्धशतक वाखाणण्याजोगं होतं. प्रभावी कामगिरी केली. 13 चेंडूमध्ये 53 धावांची आवश्यकता. सिद्धेश लेग स्टंपच्या बाहेर चेंडू टाकला आहे. संधी होती. कीर्तिमान की दहलीज पर खड़े थे खिलाड़ी सिद्धू, लेकिन ये गेंद लेग स्टंप के काफी बाहर जाते भी और वाइड बॉल का इशारा. 13 चेंडू 52 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. 9-3 स्थिती आहे सध्या V24 बॉयज संतोष वळवी संघाच्या. तर बॅट पॉईंट, त्यानंतर कव्हर, एक लॉंग ऑफ, ऑन साईडला लॉंग ऑन, मिड विकेट स्क्वेअरमध्ये क्षेत्ररक्षक. दांडी गोल. फलंदाजाला पडली बबुल आणि सिद्धेशची गोलंदाजी पॉवरफुल. आउट. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. V24 संघाची सर्वोत्कृष्ट जोडी मैदानावरती अमर राम आणि आता बक्षिसांची खैरात. विजय मामा स्पर्धेचे उद्घाते स्पर्धेचे शिल्पकार आहेत आणि जर अमर रामने आपलं काम केलं चोख, 3 षटकार तुटवले तर फक्त 5,000 रुपये. 5,000 रुपये तर पारितोषिक आहे. दिरूकडून 1,000, 6,000. शेअर मार्केट थोडं खाली गेलंय. हां, 3,000 आहेत आणि एका षटकारासाठी दिरू 300 रुपये. मामांकडून 5,000 आहेत 3 षटकारांसाठी. अमर राम आलंय आणि आता शेअर मार्केट वधारलंय. पण या मित्राचं तितकंच कौतुक देखील असेल. मला माहिती आहे पहिला दिवस जी आपली सगळी टीम आहे ती 6 वाजता झोपली होती. रात्रभर काम करत होती. त्यापैकी एक शिलेदार आता मैदानावरती आहे राम. असे बरेचसे शिलेदार आहेत जे आता व्यासपीठावरती पण आहेत. 9-4 आहे नाजूक अवस्था V24 फाउंडेशन संघाची. पण 2 महत्वाचे फलंदाज. संतोष बॅक टू द पॅव्हिलियन आणि गोलंदाजी मार्कवरती असेल गोलंदाज विशाल पारदी. अमर राम इथे धाव मिळणार का? चेंडू सीमारेषा पार. नशिबाचा चौकार. 4 धावा. सामन्याची वाढली रंगत. भारतीय जनता पार्टीचे धडाडीचे नेते माननीय आकाशदादा घरत यांचा दमदार चौकार. 13-4. सध्या अवस्था नाजूक आहे. चौकार आलाय परंतु लक्ष असेल अमर राम. नॉस्ट्रायकर एंडला आहे. डावकुला फलंदाज हार्दिक 8 वरती घेतोय. 4 चेंडूमध्ये 8 आणि विशाल पारदीचे महत्त्वाचा षटक आहे. महत्त्वाचा डाव त्याच्यासाठी, महत्त्वाची कामगिरी त्याच्यासाठी असणार आहे. पंचांबरोबर चर्चा करत असताना वेळ देखील पहा. 3 मिनिटं तुमच्याकडे शिल्लक आहेत. हे षटक पूर्ण करण्याकरता 5 चेंडू शिल्लक या ओव्हरमध्ये. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. 11 चेंडूमध्ये 48. फटका तर चांगला खेळ आहे. लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पकडलाय झेल. हार्दिकचा संपलाय खेळ आणि मैदानावरती गोलंदाज विशाल पारदीने केली शिकार. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. बाहुबली अजूनही नॉनस्ट्रायकर एंडला आहेत. अमर राम BGPLला 6 गडी बाद करण्याचं कीर्तिमान ज्या खेळाडूवरती आहे तो पारदी. सध्या विशाल जबरदस्त कामगिरी करत असताना आता शिकार करण्याकरता पारदीच जातात. हा पारदी आहे. तो गारद करतोय. विकेट या ठिकाणी घेतोय.
मैदानावरती बॅट्समन साहिल दाखल झाला 2 षटकारासाठी मंगेशकडून 1,000 रुपयाचं पारितोषिक आहे. हो सॉरी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. 9 चेंडूमध्ये 47 धावांची आवश्यकता. पुढचा सामना लगेच आपण सज्जेरा दोन्ही संघांनी. अमरराम 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. आदरणीय विजय मामा घरात यांच्या माध्यमातून धीरूकडून 300 रुपयाचं पारितोषिक आहे. 3 षटकारासाठी 1,000. अमरनाम अतिशय महत्वाचा खेळाडू धावपलकावरती धावायचा 14-5. षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू आहे. 1 मिनिट आणि 23 सेकंद शिल्लक आहेत. अमरनाम थोडासा थांबलाय. बाहुबली ऑन स्ट्राईक. जी बॅट फिरते ना ती हवा आमच्यापर्यंत पोचते. अमरराम इतक्या वेगाने बॅट फिरत असताना जर चेंडू लागला तर तो इथे थांबणार नाहीये. एक तर तो मेट्रोच्या दिशेने जाईल किंवा दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर RTOचा जो या ठिकाणी कॅम्प लागतो त्या कॅम्पमध्ये जाईल. फलंदाज अमरराम बाहुबली डावी एसटी उखडले, डावी एसटी काढले. अमरराम बॅक टू द पॅव्हलियन गॉन. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. पारदी शिकार करतायत. अमररामच्या चेहऱ्यावरती स्माईल आहे. नितेश गबाळे, दीपश लोखंडे उपमाचे एक आहे. त्याच्याकडून षटकारासाठी 1,500 रुपयाचं पारितोषिक आहे. निशान म्हात्रेकडून 2,000 रुपये. विजय मामाकडून षटकारासाठी 5,000 रुपये. एका षटकाराची किंमत किती झाली? 8-9 हजार. मंगेश म्हात्रे 2,000. 11,000. खेळाडू कोण आहे? मितेश गबाळे. 11,000 रुपये एका षटकारासाठी लावलेले आहेत. विशाल करत पारदीने खूप चांगली कामगिरी केली. 14-6 स्थिती आहे. करोडी प्रीमियर लीग मध्ये सातत्यानं 4 वेळा मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार प्राप्त करणारा खेळाडू आहे. अप्रतिम कामगिरी मैदानावरती विशाल कडून 4 वेळा मॅन ऑफ द सिरीज खानोडी प्रीमियर लीग. आणि आता 11,000 रुपयाचा सिक्सर किंग मैदानावरती आहे मितेश. अजून एक मारला तर बक्षीस वाढेल. 11,000 रुपये. सामना कोण जिंकणार कोण हरणार ते महत्वाचं नाही. 11,000 रुपये. ओ चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. 11,000 रुपये. आता एक गोष्ट चांगली केली V20 फाउंडेशन संघानं. किमान 7 ते 8 बॅट्समन ते खेळलेत. संधी मिळाली बॅटिंग करण्याची. म्हणजे बघा 6 बॅट्समन बाद झाले त्याचा अर्थ 8 बॅट्समनना संधी मिळाली. 2 बॅट्समन बिचारे नाराज आहेत. कोण शिल्लक राहिली बघा. फटका चांगला सजवलाय. चौकार की षटकार? चौकार नाही. चौकार पण नाहीये. खरं तर चौकाराला बक्षीस लावायला पाहिजे. अजूनही एक पण चेंडू आपण बघितलं सीमारेषेच्या दिशेनंच गेलेलाच नाहीये. 2 बॅट्समन कोण राहिले त्यांची नावं सांगा. रोहन आणि विराज. ते नाराज आहेत बिचारे. बाकी सर्वांना बॅटिंग मिळाली. कामगिरी खराब झाली पण बॅटिंग मिळाली. 3 चेंडूमध्ये 25 धावांची आवश्यकता श्रीराम स्पोर्ट खानिवडे सामना जिंकण्याकरता. आणि खानिवडे प्रीमियर लीगमध्ये 4 वेळा मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार प्राप्त करणारा खेळाडू सध्या आपल्या स्क्रीनवरती आहे. 2 चेंडू आणि जिंकण्याकरता मैदानावरती आवश्यकता आहे ती 44 धावांची. विशाल घरत गेम चेंजर ऑफ खानिवडे टीम. $11,000 वाला बघ आपला खेळाडू कुठे आहे? तो नॉन स्ट्रायकर एंडलाय का? स्ट्रायकर एंडलाय. 11,000 शेवटचा चेंडू शिल्लक आहे. प्रश्न 11,000चा आहे. खानोडे संघानं सामना खिशात घातलाय पण हा षटकार ठोठवला तर 11,000 रुपये खिशात येतील. अत्यंत महत्वाचा हा डाव आहे विशेष करून मितेशसाठी. मितेश गबाळे
ओ हो, ऑफ टाईमच्या बाहेर जाऊन ऑन साईडला खेळायचं होतं. आडव्या बॅटनं या ठिकाणी षटका ठोकायचा होता, परंतु जमलं नाहीये. पराभूत संघ मंचावरती येईल. या सामन्याचा गेम चेंजर खेळाडू मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार लगेच दिला जाईल. आपण बॅटिंग कार्ड पाहू शकता. हे टेलिफोन नंबर आहेत सध्या B24 बॉईज 18200003 हे टेलिफोन नंबर आहे. 4 षटकात धावा केल्या 17 6. पुढचा सामना लगेच सुरू करा. पुढचा मॅच असेल नित्यानंद चॅम्पियन चंदनसार सागर स्मृती आई चंडिका कोपर. चला लवकरात लवकर आपण मैदानावरती यायचंय. तर या मॅचमध्ये गेम चेंजर खेळाडू मॅन ऑफ द मॅच जीत घरत. या सामन्याचा गेम चेंजर खेळाडू 19 चेंडूमध्ये 48 धावांची खेळी. नामात जिंदाबाद. अभिनंदन. सिद्धेश पण चांगली कामगिरी केली, पण या 48 धावा आणि 61 धावांचं आव्हान होतं, त्यामुळे जबरदस्त कामगिरी आपण केली. मितेश गमाळे कुठे आहे? मितेश गमाळे भावा, 11,000 रुपये तुझ्यावरती लावले गेले होते. एक षटका ठोठवला असता तर आज तुझी दिवाळी झाली असती. गावोगावी अन गल्लो गल्ली चर्चेचा विषय हाच एक. खेळ रंगती मैदानी आज झाले कैक दशक. पालघर थँक्यू डीजे. संतोष सर आणि त्याचबरोबर मेहुलजी मोने साहेब, आपल्याला विनंती आपण या. संतोष सर आमचे स्पॉन्सर्स आहेत, अर्थात संध्याकाळी जो पुरस्कार आपण देतो फायटर ऑफ द डे आकर्षक ट्रॉफी उमंग प्रॉपर्टी, तुमचे मनापासून धन्यवाद. तर सामन्याचा जो गेम चेंजर खेळाडू आपण व्यासपीठावरती यायचे. B24 संतोष आपण व्यासपीठावर. संतोष वळवी आणि गेम चेंजर खेळाडू ज्याला मॅन ऑफ द मॅच मिळालेला आहे त्यांनी आपण व्यासपीठावरती यायचं आहे. धनंजय एकदा पुन्हा एकदा सांगा मॅन ऑफ द मॅच. जीत करत. संतोष वळवी पहिल्यांदा तुम्ही यायचं आहे. हार्ड लक मित्रा. संतोष बळबी, उमंग प्रॉपर्टीज, हितेश पाटील साहेब, थँक्यू सो मच. त्याचबरोबर चला गेम चेंजर जीत घरत 48 धावांची शानदार खेळी. नाबाद जिंदाबाद. गेम चेंजर ऑफ द मॅच. एक्सिलंट बॅटिंग, आउटस्टँडिंग बॅटिंग. गेम चेंजर ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी 100 रुपयाच्या मध्ये रोला जातोय जीत घरत. बॉलिंग युनिटबद्दल काय सांगशील, ज्या पद्धतीने तुम्ही कामगिरी केली? प्रथम तर बॉलिंग खूप चांगली पडली संघाची. आम्ही 3 वर्ष झाली लगातार इकडे हरत होतो, पण यावर्षी जिंकलेत आणि क्रेडिट सर्व टीमला यावर्षी मॅचचं, कारण टीम पण चांगली बनले, मजबूत बनले, पुराणी मेहनत घेतली खूप. 48 धाबा अर्धशतकाच्या उंबरट्यावरती होतात. वाटत होतं की अर्धशतक पण आपण झळकावलं असतं तर अजून कॉन्फिडन्स वाढला असता. नक्कीच वाढला असता, कॉन्फिडन्स मुकवला असता तर. अभिनंदन. खूप चांगलं दर्जेदार बॅटिंग आपण केलेली आहे.